मी तुम्हाला आता 2 व्हिडिओ दाखवणार आहे, ते एकदा नीट पहा. राज्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याबाबत आता हा प्रश्नच आहे ना, म्हणजे आम्ही मलाही विचारला पाहिजे, तुम्हालाही विचारला पाहिजे, यांनाही विचारला पाहिजे. आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत. पाहिला. आता इंदुरीकर महाराजांचा हा दुसरा व्हिडिओ पहा. तुम्ही गावातली शाळा जर बंद पडल्या, तुम्हाला आता वाटतंय काही, पण सामान्य माणसाची मुलं शिकणारच नाही. काय सगळ्या बापांची परिस्थिती इंग्लिश मिडियमला घालण्याची नाहीये, पण गावातली शाळा चांगली बनवा. तुमचं काय नाही. महाराज म्हणतायत गावातली शाळा चांगली बनवा. पण तुम्ही बरोबर बोललात मुख्यमंत्री साहेब, तुमच्या कोणाचीच मुलं मराठी मीडियम मध्ये शिकत नाहीत, मान्य आहे मला. मग तुम्ही सगळ्या मराठी मीडियमच्या शाळा बंद पाडणार आहात का? तुम्ही हजारो करोडो रुपयांची संपत्ती तर कमावलेली आहेच. तुमचे मुलं इंग्लिश मीडियम तर काय दुसऱ्या देशात जाऊन देखील शिक्षण घेऊ शकतात, पण इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायचं? इंग्लिश मीडियमची फीज या पालकांना कशी काय परवडणार? माझं इंग्लिश मीडियमच्या शाळांबद्दल काही दुमत नाहीये. इंग्लिश ही काळाची गरज आहे, पण सरकारी शाळांमध्ये जर आपण इंग्लिश मीडियमच्या शाळांसारखी व्यवस्था उपलब्ध करून दिली तर काय ही लोक दुसऱ्या शाळेत जातील? आता तुम्ही म्हणताय मराठी शाळांमध्ये पट नाहीये, सरकारी शाळांचा दर्जा जर उंचावला तर आम्हाला काय हौस लागली का कर्ज काढून 4 लोकांचे पैसे उसने घेऊन या इंग्लिश मीडियमच्या शाळांची पोटं भरायला? इंदुरीकर महाराजांना कळालं, हे माननीय मुख्यमंत्री साहेबांना कधी कळणार?